राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुदेवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम्। गोरक्षे जालिंदर चर्पटाश्च अडभंग कानीपमच्छिन्द्राद्यः चौरंगिरे मानकवर्तनीये संज्ञा भूम्यान् भूवर्णनौनाथ सिद्धः धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवी तो माथा। श्री नवनाथ महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे जय जय गोपाल 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 राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे प्रतिध्वनी जय राधे राधे गोविंद सर्वजण टाळी वाजवून म्हणा राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे हे गोविंद राधे जय जय गोपाल राधे 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 जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद सर्वजन म्हणा प्रेमाने राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे हे गोविंद राधे जय जय गोपाल राधे गोविंद राधे जय जय सर्वजन म्हणा, सर्वजन. राधे गोविंद राधे जय जय गोपाल राधे गोविंद राधे जय जय गोपाल राधे जय राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे जय जय गोपाल 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 राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद सर्वजन म्हणा माय बापा राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे जय जय गोपाल 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 राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय हो राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद
गोविंद राधे नमः पार्वते पते हर हर महादेव अलख निरंजन आदेश. आज या संगीत नवनाथ कथेसाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पाथऱ्यावरून उपस्थित असलेले भिकाभाऊ जाधव, अल्ताफभाई पठाण, आप्पासाहेब भाऊ गायकवाड, राजेंद्र पवार, संजय भवरदादा आडबंगना संस्थान व किरण भाऊ गायधने यांना सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. मी ज्यांची नावं पुकारली त्यांना विनंती करतो की आपण महाराजाच्या हस्ते महाराजांचं पूजन करून ओम चैतन्य कानिपनाथ भक्त मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येईल. भिकाभाऊ जाधव, पाथरे, श्रीरामपूर, अल्ताफभाई पठाण, आप्पासाहेब गायकवाड, राजेंद्र पवार पाटील, संजय भवरदादा आडवांगणा संस्थानचे व किरण भाऊ गायधाने यांचा देखील सत्कार ओम चैतन्य कानिपनाथ आदेश. मोकळं ठेव. धन्यवाद. धन्य धन्य अडबंगनाथा, तुमच्या चरणी ठेवी तो माथा रे. सुंदर अशा वातावरणामध्ये कालपर्यंत आपण कथाभाग बघितलेला आहे. गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरुच्या शोधार्थ तरुण आबाल वृद्ध सर्वांचे एकत्रीकरणाने हा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडत आहेत. आज आपल्या कथेचा 6वा दिवस. या कथेला भेट देण्याकरता वारकरी संप्रदायातील एक मोठे व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण भिकाभाऊ महाराज जाधव या ठिकाणी आलेले आहेत. जाधव महाराज, तुम्हाला मनापासून धन्यवाद. या ठिकाणी अल्ताफभाई पठाण ज्यांनी अडबंगनाथ संस्थानमध्ये अत्यंत मोठी सेवा करतात, अल्ताफभाई पठाण हेही या ठिकाणी आलेले आहेत. भाई, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. कथेला भेट द्यायला आलेत. 5 वाजताच मला भेटायला ही सगळी मंडळी आलेले आहेत. सन्माननीय राजेंद्र भाऊ पवार साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आप्पासाहेब भाऊ गायकवाड ज्यांची मोठी सेवा अडबंगनाथ संस्थानला आहे, तेही या ठिकाणी आहेत. संजयजी भवार चोपदार आणि आपण सर्वजण आहोत. किरण भाऊ गायधनी पाटील, आता इष्ट मित्र सखे सोयरे पाहुणे रावळे विरगावची सर्वच जण आहेत. आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पण वैजापूरहून रोज कथा ऐकण्याला येणारे ते आमचे रावसाहेब भाऊ इंगळे आणि त्यांचा परिवार. इंगळेबाई, आज आमचे लखनगिरी महाराजांचे पिताश्री कचरू भाऊ आलेले आहेत. भाऊ, तुम्हालाही धन्यवाद. लखनगिरी महाराजांचे पिताश्री या ठिकाणी आहेत. उठून उभा राहा. तुमच्या मुलांनी एवढी क्रांती गायली. तुम्ही इकडच्याच तालुक्यातले हिंगोनी कांगोनी, यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजा. हे आपले लखनगिरी महाराज. तुम्ही उभा राहा, म्हणजे माझे पप्पा आहे सांगा. हे लखनगिरी महाराज आहे. 3 वर्षाच्या वयात माझ्याकडे देऊन टाकलं, घरीच नेलं नाही त्यांनी. एकदा वडिलांना आई पण आल्या का त्यांना दोघांकरता एकदा जोरात. मला वाटतं आपण त्या दोघांचा एक सत्कार करता का जागेवर. आबा कोणी असेल तर भाऊ, त्यांच्या दोघांचा जागेवर करा. एक जण बाई करा, एक जण माणूस करा. जे घाला जागेवर जा. लखनगिरी महाराजांच्या आई वडिला करता एकदा जोरात टाळ्या वाजवा. 3 वर्षाच्या वयात मुलगा अडबंगनाथला दान दिला, पुन्हा घरी घेऊनच गेली नाही. धन्यवाद आहे. ड्रायव्हर मामा, तुम्हा सर्वांना धन्यवाद बरं का. ड्रायव्हर मामा म्हटलं म्हणजे सगळं गाव आलं भाऊ. बारशे पाटील आमचे बारशे परिवार आहेत, सुराशी परिवार आहेत, आमचे कदम परिवार आहेत,
अजून कोणते आडनाव आहे गावात? नाव सांगा ना. कलापुरी आहे, दहाकी आहे, सगळ्या गावाचे आडनाव सांगा. नाईक परिवार आहे, डहाके परिवार आहे, कदम परिवार आहे, बारशे परिवार आहे, सुराशे परिवार आहे, आणखीन पिंपळे परिवार आहे, त्रिभुवन परिवार आहे, तुपे परिवार आहे, आव्हाड परिवार आहेत, आवटे परिवार आहेत, विघे परिवार आहे, बुट्टे परिवार आहेत, शेख परिवार आहे, पठाण परिवार आहेत, सय्यद परिवार आहे. सगळ्या परिवाराला औरंगिरी बाबांचा नमस्कार. आता एखादा चुकून राहिला असेल तर त्या सगळ्यांनाही माझा नमस्कार आणि जय हरी आहेत. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या माता भगिनी, तरुण माता भगिनी आणि पुरुषजन, सर्वच जण, तरुण, आबाल, वृद्ध, हरदेचवाडी, तुम्हालाही धन्यवाद. आपण सर्वजण आहोत. महाराज थोडा स्वर. सगळ्यांना धन्यवाद देतो. हे 2 चॅनलवाले या ठिकाणी आहेत. एक आडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनलवाले प्रेमनाथ पवार महाराज, तुम्हालाही धन्यवाद. आणि दुसरे चॅनलवाले काय कीर्तन सागर भाऊ माणिक, तुला बरंच माहिती आहे बा, तू सगळं गाव ओळखीच करून घेतला. ते सागर भाऊ आहेत. सिस्टेमवाले आमचे भाई परदेशी भाऊ सुरेश भाऊ, आणि परदेशीच ना, सुरेश परदेशी, दुसरे काका परदेशी, सागर शिंदे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. तू असं कानात कसं सांगत होती कोण? धन्यवाद आहे. राहुलजी महाराज, तबलजी, कैलास महाराज गायनाचार्य, लखनगिरी महाराज गायनाचार्य, बुलबुल वाजे, दीपक पवार. आज सगळ्यांचेच आभार मानले म्हणजे कथा आज संपायची नाही. तरी पण गायकवाड भाऊ, सगळ्यांना धन्यवाद देतो. मंडप सुंदर आहे, डेकोरेशन सुंदर आहे, आणि आपण सर्वजण बहुसंख्येने ऐकण्याला येत आहात. मला सर्व गावाला आणि सर्व परिसराला धन्यवाद द्यायचे आहेत. इथे उपस्थित असणारे सर्वच कार्यकर्ते, आमचे कैलासआबा सुराशी भाऊंनी, का कैलासआबा सुराशी यांनी 16 वर्षापूर्वी एकट्याने माझी रामकथा केली होती. आबा करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. 16 वर्षापूर्वी एकट्याने कथा केली. जिल्हा परिषद सदस्य कैलासराव सुराशी आबा, 16 वर्ष झाले ते राम मंदिर बांधलं होतं. आपल्याला आठवत असेल, जुना हा काळ आहे. त्यांनी कथा केली. आताही सगळे मंडळी मिळून धावपळ करतात. तुम्हाला धन्यवाद. विशेष म्हणजे आमच्या सरसा मावशी आणि जन्याबाई कल्हापुरे आणि कमलबाई थोरात यांनाही धन्यवाद. ज्या आमच्या या गावच्या 3 महिला आम्हाला अन्नदात्या आश्रमाला भाकरी घालायला आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या. आज तिघी दिसत नाही आहे का? आहे, दिसल्या. आपण मावशीच्या गावात आलो भाऊ. मावशीच्या गावात मावशी उभा राहतील, यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या. आता हे आडबंगनाथ भक्त परिवार मावशीनं पाहिलं म्हणजे जमलं. धन्यवाद आहे. आता मी कथेला प्रारंभ करतो. सर्वांना धन्यवाद. एकदा घोषणा करूया. अलक निरंजन आदेश. मतवारी या की चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी या की चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आके चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आके चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आके चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आकी चाल जाके घुंगर वाले बाल. सर्वजन म्हणा. मतवारी आके चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आके चाल जाके घुंगर वाले बाल, 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 मतवारी आकी चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आके चाल जाके घुंगर वाले बाल, मतवारी आकी चाल जाके
जाके घुंगर वाले बाप मतवारिया के ताल जाके घुंगर वाले बाप अलग निरंजन आदेश अप्पा भाऊ बरोबर 8:30 वाजता तुम्हाला परवानगी देतो अर्धा तास कथा ऐका भाऊ 8:30 वाजता तुम्ही 5ला आलेले तुम्ही 5ला आलेल्याला 8:30 वाजता परवानगी हा अर्धा तास कथा आता ऐका सर्वांना आदेश अलग निरंजन आदेश कालपर्यंत आपण सर्वांनी कथाभाग ऐकलेला आहे धन्यवाद असं कालपर्यंत आपण सर्वांनी कथाभाग ऐकलेला आहे ज्या वेळेला गोरक्षनाथ महाराज श्री राज्याच्या सीमेवरती गेले माय बापांनो गुरुच्या शोधार्थ निघालेले गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्राच्या शोधार्थात निघाले श्री राज्याच्या सीमेवरती येऊन पोहोचले ज्या ठिकाणी फक्त स्त्रियांच राज्य करत होत्या एकही पुरुष जिवंत नव्हता अशा राज्याच्या सीमेवरती आल्यानंतर गोरक्षनाथ महाराज मनामध्ये विचार करू लागले आपण श्री राज्यात जायचं आहे गुरुला शोधायचं आहे पण गुरुला वाईट तर नाही वाटणार ना गुरु नाराज तर नाही होणार ना माझ्या गुरुला श्री राज्यातून घेऊन यायचं आहे पण श्री गुरु राज्यातून घेऊन येण्याकरता माझे गुरु नाराज तर नाही होणार ना माझ्या गुरुला वाईट तर नाही वाटणार ना माझे गुरु माझ्यावरती नाराज नाही होणार ना अंतःकरणामध्ये ती प्रार्थना करत होते बरं का फकीरचंद भाऊ प्रार्थना अशी प्रार्थना अंतःकरणामध्ये करत असताना मायबापांनो विचार करा त्याच ठिकाणी कसा प्रवेश करावा या उद्देशाने श्री राज्याच्या सीमेवर येऊन पोहोचले पण तिथे एक महिलांचा तत्ता घेऊन आपल्या भाषात घोळका घेऊन कलिंगा त्या ठिकाणी आली आणि कलिंगा श्री राज्यात जाण्याकरता निघाली धन्यवाद सुंदर श्री राज्यात जाण्याकरता निघाली कलिंगा आणि जाण्याकरता निघाली त्या श्री राज्याच्या सीमेवरती आली गोरक्षनाथ महाराज विचार करू लागले एकमेव जाण्याकरता हा श्री राज्यात पर्यायच आहे की नाही कोणता पर्याय आहे या श्री राज्याच्या मध्ये जाता करता कलिंगेच्या समवेत जर आपण प्रवेश केला तर श्री राज्यात जायला मिळेल कलिंगा ही वेश्या होते नर्तकी होती गायन करून पोट भरत होते आणि श्री राज्यात जाऊन मनोरंजन करायचं होतं ती कलिंगा श्री राज्याच्या सीमेवर थांबली गोरक्षनाथ महाराज जवळ गेले सांगितलं कलिंगा तू श्री राज्यात चाललेली म्हणले हो मग मला येऊ देते आपल्या बरोबर तुम्ही कसे येणार तिथे कारण श्री राज्याला पुरुषांना तिथे मज्जा आहेत श्री राज्यामध्ये एकही पुरुष गेला की जिवंत राहू शकत नाही सगळ्या स्त्रियाच आहे आणि श्री राज्यामध्ये पुरुषाला परवानगी नाही प्रवेश नाही मग अशा उद्देशात त्या ठिकाणी त्या स्त्रियांना कसे प्रवेश त्या ठिकाणी श्री राज्यात तुम्हाला कसा प्रवेश मिळेल महाराज गोरक्षनाथ म्हणले त्याची मला परवा नाही भीती नाही श्री राज्यात जरी मी गेलो तर मला काही बाधा होणार नाही तू काळजी करू नको हनुमंताच्या भूपकाराने तिथे एकही माणूस जिवंत राहू शकत नव्हता असं ते राज्य स्त्रियांचं पण कलिंगा म्हणाली महाराज तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही कशी येणार त्यांनी सांगितलं मला अनेक रूप धारण करता येतात मी स्त्रीचं रूप धारण करील आणि माझं नाव पूर्वाडा ठेवण्यात येईल गोरक्षनाथ स्त्री झाले नाव पूर्वाडा ठेवलं पण कलिंग म्हणाली नावही बदललं तुम्ही स्वरूपही बदललं स्त्री झाले पण स्त्री झालेले आहेत नाव बदललेलं आहेत आता तुम्ही पूर्वाडा झालात गोरक्षनाथ असताना स्त्री होऊन पूर्वाडा होऊन आलात आता या ठिकाणी जाता जाता मध्ये प्रवेश करत असताना पण तुम्हाला काही येतं का कारण काही येत नसेल तुम्हाला कला कौशल्य जर तिथे नसेल तर मग तुम्ही येऊन तरी काय फायदा गोरक्षनाथ म्हटले मला सगळी कला येते सगळी विद्या येते काय पाहिजे गायन कला येते का म्हटले म्हणले हो एखादी कला दाखव ना गायन कला दाखव म्हटल्या महाराज एकच घटना घडली झोळीतनं भस्म काढला आम्ही मंत्रित केला आणि तो भारला आणि चौबाजूच्या दिशेला फेकला त्या ठिकाणी चौबाजूच्या दिशेला तो भस्म फेकल्या पूर्वडा त्या ठिकाणी मृदंग वादन करू लागली महाराज पूर्वाडा हो पूर्वंडा भवूना मृदुंग वादना शाबाश पूर्वंडा भवूना मृदुंग वादना पूर्वडा भवूना मृदुंग वादना पूर्व
मृदंग वादन पुरवडा भुवन मृदंग वादन पुरवडा भुवन मृदंग वादन पुरवडा भुवन मृदंग वादन पुरवडा भुवन मृदंग वादन साथ मी करीना तुझा नृत्या साथ मी करीना तुझा नृत्या पुरवडा भुवन मृदंग वादन शाबाश. पुरवंदा भुवन मृदंग वादन पुरवडा भुवन मृदंग वादन पुरवडा भुवन मृदंग वादन अलग निरंजन आदेश. गोरक्षनाथ महाराज म्हणाले मी पुरवाडा होईल मृदुंग वादन करेल. पुरवाडा होऊन मृदुंग वादन साधन मी करीन तुझ्या नृत्या. सत्यना बोलता गुहे मार्ग भला लपवी नावाला गोरक्षेतो. माय बाप्पांनो अशा प्रकारे त्याच ठिकाणी आकाशामध्ये भस्म फेकला चहुदिशेला आणि दगडातून ब्रह्मनाद सुरू झाला. ताक दिना दिन बाजे बाजा ताक दिना दिन बाजे बाजा. अरे नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. तक दिना दिन बाजे बाजा तक दिना दिन बाजे बाजा नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. ए ताक दिना दिन बाजे बाजा ताक दिना दिन बाजे बाजा. अरे नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. तक दिना दिन बाजे बाजा तक दिना दिन बाजे हात बाजा सर्वांचे. नाचे कन्हैया आवे मजा ओ नाचे कन्हैया आवे मजा. नाचे कन्हैया आवे मजा नाच कन्हैया तो आवे मजा. बोला नाचे कन्हैया तो आवे मजा सर्वजन प्रेमाने. कन्हैया तो आवे मजा. हे नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. जय हो नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. हे ताक दिना दिन बाजे बाजा ताक दिना दिन बाजे बाजा. हे नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया तो आवे मजा. ए ताक दिना दिन धन्यवाद भिका भाऊ. तक दिना दिन बाजे एक टाळी वर हात नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा ओ नाचे कन्हैया आवे मजा. नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. बोला नाचे कन्हैया आवे मजा नाचे कन्हैया आवे मजा. हे नाच हे बघा वर हात करा ना. आपल्याला देवाने हात दिले सुंदर प्रेमाने. सर्वांनी वर हात करा. एक टाळी.
नाचे कन्हैया आवे मजा, नाचे कन्हैया आवे मजा. नाचे कन्हैया सर्व म्हणा प्रेमाने. मजा, नाचे कन्हैया आवे मजा. ये ताक दिना दिन बाजे बाजा, ताक दिना दिन बाजे बाजा. अरे नाचे कन्हैया तो आवे मजा, नाचे कन्हैया आवे मजा. ओ नाचे कन्हैया आवे मजा. ए ताक दिना दिन ताली, एक ताली. बाजा. ताक दिना दिन बाजे बाजा. जय हो. ओ नाचे कन्हैया आवे मजा, नाचे कन्हैया आवे मजा. ओ नाचे कन्हैया आवे मजा. टाळी टाळी सर्वांची. एक टाळी. साथ साथ भजन में और साथ साथ भोजन में बहुत आनंद आता है. अल्ताफ भाई, बेका भाऊ, जय हो. एक टाळी. जय हो प्रेमनाथ अप्पा भाऊ, जय हो. जय हो. ए दूर नगरी, बड़ी दूर नगरी. ए दूर नगरी, बड़ी दूर नगरी. जय हो. दूर नगरी, बड़ी दूर जय हो राहुल जी. नगरी, बड़ी दूर नगरी. हरि बोल. बड़ी दूर दादा. नगरी. हे दूर नगरी, बड़ी दूर नगरी. राजभाऊ तुम्ही. बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी. आहा, जय हो. बड़ी दूर प्रेमनाथ. नगरी, बड़ी दूर नगरी. सर्वजन टाळी वाजवा आणि म्हणा दूर नगरी, बड़ी दूर नगरी. कैसे आहो रे कनाई, कैसे आओ रे कनाई. कैसे आओ रे कानाई, कैसे आओ रे कानाई. कैसे आओ रे कनाई, कैसे आओ रे कनाई. कैसे आओ रे कानाई, कैसे आओ रे कानाई. तेरे गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी. ये बड़ी दूर नगरी. जय हो. बड़ी दूर सर्वजन प्रेमाने. आवा आवा. बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी. रात में जो आओ काना डर मोहे लागे. थोड़ा प्रतिध्वनि वाला. आओ काना डर मोहे लागे. हे रात में जो आओ काना डर मोहे लागे. रात में आओ काना डर मोहे लागे. दिन में आओ तो देखे, दिन में आओ तो देखे सारी नगरी. ए दूर नगरी, बड़ी दूर नगरी. ए दूर नगरी. इकडं व्हा. दूर नगरी. जय हो. दूर नगरी, बड़ी दूर टाळी टाळी सर्वांची. बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी. जय माणिक. शाबाश.
भगवान की भक्ति करो, ब्रह्मानंद की प्राप्ति हो जाएगी। हरि बोल। जय हो, धन्यवाद। टाळी टाळी। हे बघा, वर हात करा। पुन्हा पुन्हा जन्म मिळणार नाही आपल्याला। देवाने जन्म दिला तो एकदाच दिलेला आहे। मनुष्य देह पुन्हा मिळत नाही ना, मग हायगाई न करताना प्रेमाने सर्वजण म्हणा प्रेमाने, ए दूर नगरी, ए दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी। जय हो, दूर नगरे, जय हो, बड़ी दूर नगरे, बड़ी दूर नगरे, बड़ी दूर नगरे। कैसी आओ रे का नहीं, कैसी आनो रे का नहीं, कैसे आओ रे का नाही, 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 कैसे आओ रे का नाही। तेरी गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी। बड़ी दूर नगरे, बड़ी दूर जय हो, नगरे, बड़ी दूर नगरे, बड़ी दूर नगरे। हे ताक दिन दिन बाजे बाजा, नाच कन्हैया आवे मजा रे, नाच कन्हैया तो आवे मजा। हे ताक दिन दिन बाजे बाजा, ताक दिन बाजे बाजा, नाचे कन्हैया तो आवे मजा, ओ नाचे कन्हैया तो आवे मजा, ओ नाचे कन्हैया तो आवे मजा। जय जय श्री राधे श्याम अलग निरंजन आदेश। धन्यवाद। ची विद्या कलिंगीला कळाली, म्हणले पुरवडे तुला माझ्या संग समवेत श्रीराज्य देण्याकरता परवानगी मिळाली। परिणाम असा झाला, त्याच ठिकाणी त्या सीमेवरनं कोणी मधी येऊ नये म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी ती सीमा भारून टाकली। वज्रास्त्र, स्पर्शास्त्र आणि मंत्रून, वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र आदी करून अस्त्रांनी ती सीमा भारून टाकली महाराज। वज्रास्त्र स्पर्शास्त्रे मंत्रे मोहनास्त्र, पेरिले नागास्त्र सीमेवरे, पेरिले नागास्त्र सीमेवरे। चार प्रकारचे अस्त्र आहेत, चार अस्त्र। मोहनास्त्र, पेरिले नागास्त्र सीमेवरे, पेरिले नागास्त्र सीमेवरे। वज्रास्त्र स्पर्शास्त्र मंत्र मोहनास्त्र, वज्रास्त्र मंत्र मोहनास्त्र, वज्रास्त्र स्पर्शास्त्र मंत्र मोहनास्त्र, वज्रास्त्र स्पर्शास्त्र मंत्र मोहनास्त्र, वज्रास्त्र स्पर्शास्त्र मंत्र मोहनास्त्र, पेरिले नागास्त्र सीमेवरी, पेरिले नागास्त्र सीमेवरी। अलग निरंजन आदेश। चार अस्त्र त्या ठिकाणी हनुमंतरायांना मध्ये कोणी येऊ नये म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी पेरलेले आहेत।
पहिला अस्त्र आहे त्या ठिकाणी महाराज स्पर्श वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र आणि नागास्त्र हे चारही प्रकारचे अस्त्र पेरल्यानंतर कलिंगे समवेत गोरक्षनाथ महाराज श्री राज्यामध्ये प्रवेश करतात. आणि मग मात्र एका ठिकाणी मुक्काम त्या ठिकाणी आहेत. बुबकार करण्याकरता त्या सीमेवरती बजरंगबली हनुमंतराय आले. मध्यरात्रीचा प्रसंग आहे, पण मोहनास्त्र त्या ठिकाणी टाकलेलं आहे. वज्रास्त्र, मोहनास्त्र, स्पर्शास्त्र आहे, नागास्त्र आहे. हनुमंतरायला वज्रास्त्राने घाला केला, स्पर्शास्त्राने जमिनीला खेळून ठेवलं, मोहनास्त्राने मी कशा करता आलो हे कळालं नाही, मोहन टाकलं, आणि नागास्त्राने हनुमंताला जखडून बांधून टाकलं. एका सीमेवरती हनुमंतराय धाडकन पडले. हनुमंतरायासारखा बलवीर शूरवीर व्यक्ती धाडकन जमिनीवर चिटकून पडला, कारण चार अस्त्र टाकले. वज्रास्त्र, हनुमंतराय वज्र हृदय म्हणून वज्रास्त्र, मोहनास्त्र मोहन टाकलं, मी कशा करता आलो कळेना, आणि स्पर्शास्त्राने जमिनीला चिटकला आणि नागास्त्राने बांधून ठेवलं. हनुमंतराया सीमेवरती बांधला गेले. खजिनदार सीमेवरती हनुमंतराया बांधला गेले. या परिणाम असा झाला, त्या सीमेवरती हनुमंतरायाला बांधण्यात आलं, आणि आता कशा करता आलो कळेना. मोहित झालेली हनुमंतराया, भ्रमित झालेली हनुमंतराया, स्पर्शास्त्राने चिटकून गेलेले हनुमंतराया, आणि त्याच ठिकाणी त्राहिमाम 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 करू लागले. हनुमंताने विचार केला, या संकटामध्ये मला कोण वाचविल, कोण सोडविल. या संकटात माझा प्राणप्रिय भगवान श्री रामचंद्र सोडून आता कोणी वाचू शकत नाही, आता कोणी धावू शकत नाही. माझा श्रीराम येणार, रामाशिवाय पर्याय नाही, कारण प्राण व्याकुळलेले आहेत. वज्रास्त्राने त्या ठिकाणी घाला केलेला आहे, स्पर्शास्त्राने जमिनीला चिटकलेले आहे, मोहनास्त्राने भ्रमित झालेले आहे, आणि नागास्त्राने जखडून बांधून ठेवलेले आहे. आणि हनुमंताला हालचाल करता येत नाही, प्राणाची हालचाल होत नाही, इंद्रियाची हालचाल नाही, हातपायांची हालचाल नाही. आणि मग वज्रहृदय मारुतीरायांनी त्याच काळात रामाचा धावा केला, आणि मग रामाला पाचारण केलं. महाराज राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास, सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास, सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. रामाचा धावा केला, आणि त्याच वेळेला ज्या वेळेला संकट आलं का, संकट मोचन हनुमंताला वर आज संकट आहे, राम प्रगट झाले. रामाने त्या ठिकाणी प्रगट होऊन सांगितलं, हनुमंताला मुक्त केलं, सगळे आसनं मुक्त, बंधन मुक्त केले. स्पर्शास्त्र त्या ठिकाणी चिटकलेले होते, सगळ्या प्रकारचे अस्त्र भगवान श्रीरामाने काढले, मुक्त केलं त्याला, आणि सांगितलं, मारुती तुला मी आधी म्हणालो होतो सर्वांच्या नादी लाग, पण नाथांच्या नादी लागू नको. हे नवनाथ जगाच्या कल्याणाकरता आलेले, सगळ्यांच्या नादी, पण नाथांच्या नादी लागू नको. तू नाथांच्या नादी लागलास रे. हे गोरक्षनाथ म्हणजे हरिनारायण आहे. महाराज मी मैना किनीला जे वचन दिलेले आहेत, आणि ते जर हा गोरक्षनाथ जर मध्ये गेला श्री राज्यामध्ये, तर मच्छिंद्रनाथ महाराजांना घेऊन जाईल, त्या उद्देशाने मी प्रयत्न करत होतो. अरे तू वचन दिलं, तुझं काम झालं, पण मला प्रभू काही करा, पण गोरक्षनाथाला श्री राज्यात जाऊ देऊ नका, एवढीच विनंती तुमच्या चरणावरती. राम म्हणाले, ठीक आहे, आपण विप्र रूप धारण करून गोरक्षनाथामध्ये गोरक्षनाथांच्या जवळ जाऊन प्रगट हो. विप्र रूप धरी कपित गही हो. हनुमंतराया आणि श्री रामचंद्र, विप्र रूप म्हणजे ब्राह्मणाचं स्वरूप, विप्र म्हणजे ब्राह्मण, विनोनाथजी विप्र ब्राह्मण झाले, आणि त्याच ठिकाणी विप्र होऊन ते जिथे गोरक्षनाथ होते प्रगट झाले. गोरक्षाला सांगितले, हे बघा, गोरक्षनाथ म्हणाला, गोरक्षनाथाला विनंती केली, हे गोरक्षनाथजी तुम्ही श्री राज्यात जाऊ नका. गोरखनाथ म्हणाले, तुम्ही मला सांगता श्री राज्यात जाऊ नका, पहिल्यांदा तुम्ही मला परिचय द्या, तुम्ही आहात तरी कोण, आणि मला सांगतात तरी कसे, मला सांगायला काही संबंध आहे का, तुम्ही आले कुठून, तुमचा परिचय द्या. तुम्ही विरगावचे तर नाही ना, का भामानगरचे, आले कुठून तुम्ही, नेमके तुम्ही आले कुठून सांगा ना, तुम्ही आलात कुठून, तुमचं नाव काय, परिचय काय. हनुमंतराया आणि रामप्रभू विप्र रूपात होते. गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना नमस्कार केला, आणि दुसऱ्याच क्षणी खजिनदार साहेब ते प्रगट झाले. बाळासाहेब कोण होते, तर ते एक श्रीराम होते आणि दुसरे हनुमान होते. गोरक्षनाथाने अन्न ओळखलं, बरं का, ओळखलं, तुम्ही प्रभू आहात, नमस्कार केला. हनुमंतरायालाही नमस्कार केला.
आणि मग हनुमंतराय म्हणाले, एकच विनंती हे गोरक्षा, तू श्रीराज्यात जाऊ नको आणि त्या ठिकाणी गेला तर मच्छिंद्राला श्रीराज्यातून बाहेर नेऊ नको. रामाने सांगितलं, अरे असं करू नको. गोरक्षनाथाने हात जोडले आणि सांगितले, प्रभू तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आहात ना, जगाच्या कल्याणाकरता आले नाही ना. जाय विधी राखीराम ताहे विधी राईये, सीताराम 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 कहिए. जाय विधी राखीराम ताहे विधी राईये, सीताराम 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 कहिए. मन में हो राम नाम तन में हो साताराम, मन में हो राम नाम तन में हो सीताराम 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 कहिए. जाय विधी राखीराम ताहे विधी राईये. वाजवाने यांच्या करता काय बेका भाऊ आलता बाई, कळलं ना ताल. आता भिका भाऊ त्यातले तर नाही आमचे महाराज. बस कळलं तुम्हाला सगळ्यांना. कधी कधी संगीताचा ताल आणि नाद कळाला, नाद ब्रह्म आणि ताल ब्रह्म कळला की ब्रह्मानंदाची प्राप्ती होती. कधी कधी वाजवात जा बरं का, नाहीतर अशा टाळ्या आम्हाला रोजच भेटत्या. टोल नाक्यावर आहेचे, बाजारातही आहेचे. हा हा हा, पण ते मी आमचे भक्तही ध्यानात ठेवा, ते सुद्धा आमचे भक्त आहे. कोणाला कधीच नावं ठेवू नका. टाळ्या वाजतात ते, पण श्रीरामपूरमध्ये आमचे तृतीय पंथातले काही भाविक आहे. माझ्या अडबंगनाथ संस्थानला त्यांची पंगत असते आणि ते काही जे भिक्षा त्या ठिकाणी कार्यक्रम करतात. माझ्याकडे अनास्थानात मुलं शिकतात. तृतीय पंथांचे जे लोक आहे, सगळ्या जाती धर्मातले, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध सगळ्या जातीतले, तृतीय पंथ त्याला जातच नाही, त्या पंथातले सगळे लोक माझ्याकडे येऊन त्या ठिकाणी पोरांना अन्नदान करतात. हेही त्यांचं क्रांती आहे. मायबापांनो, कोणाला कधीच कमी समजू नका. आपण सर्वजन विश्वाराचे लेकरं आहोत. सिया राम मये सब जग जानी, करहु प्रणाम जोरे जुग पानी. सिया राम मये सब जग जानी, करहु प्रणाम जोरे जुग पानी. माय बापांनो, महाराज तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहात ना, आणि तुम्ही जरा सांगितलं श्रीराज्यात जाऊ नको आणि माझ्या गुरुदेव मच्छिंद्रनाथाला नेऊ नको, हे कसं शक्य होणार? कवी नारायणाचा अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज आहे. जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतला. प्रभू असं करू नका, बंधनात मला टाकू नका. मी जाणार आणि माझ्या गुरुला श्री राज्यातून बाहेर घेऊन येणार. गोरक्षनाथांचा निश्चय ठाम होता आणि निश्चयापुढे भगवंत सुद्धा नतमस्तक झाले. सांगितलं, जा कल्याण होईल तुझं. रामाने आशीर्वाद दिला आणि राम अदृश्य झाले, गुप्त झाले, निघून गेले. हनुमंताने विचार केला, आता रामाचं ज्याने ऐकलं नाही तो माझा कसा ऐकणार गोरक्षनाथ? आणि मग मात्र हनुमंताने आशीर्वाद गोरक्षनाथाला दिला, रामाने दिला. आता गुप्त रूपाने लघु रूप धरी कपित गईऊ, लघु रूप धरी कपित गईऊ. कपे म्हणजे हनुमान, लघु म्हणजे लहान, लहान रूप का भाऊ, लहान रूप. लघु तो रूप धरी कपित गय हो, बर का, गय हो, कपित गय हो. मायबापांना गेला आणि जिथे मैनाकिनी झोपलेली आहे त्या ठिकाणी मैनाकिनीला जागी केला. ए उठ, झोपते का बरं? झोपायला आलो का आपण इकडे गावला? उठ. उठली. काय हो तुम्ही इतक्या रात्री कसे आलात? इतक्या रात्री कसे आलात? यावं लागलं, मैनाकिनी यावं लागलं. कशा करता? रामाचं ज्यांनी ऐकलं नाही, माझंही ज्यांनी ऐकलं नाही, तो गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा शिष्य श्रीराज्याच्या सभेवरती आलेला आहे. तुला तो मच्छिंद्रनाथ महाराजांना इथून घेऊन जाणार आहे. तू सावध राहा, काहीतरी प्रयत्न कर, काहीतरी प्रयत्न कर. म्हटल्या त्याच ठिकाणी चिंतातूर मैनाकिनी दुसरा दिवस उगला. श्रीराज्यामध्ये कलिंगणेच्या सभेत, कलिंगा होती भिकाभाऊ, कलिंगेच्या समवेत त्याच ठिकाणी गोरक्षनाथ पुरवडेच्या रूपात आले, स्त्रीचं रूप धारण करून. मैनाकिनीने सर्वांचा सन्मान केला, आदर केला. आणि त्याच रात्री, वेळ कमी होता म्हणून घाई त्याच रात्री तो कार्यक्रम आयोजित केला. ज्या करता ह्या स्त्रिया आल्या होत्या तिथनं सुंदर प्रकारचा कार्यक्रम, रंगमंचावरती तो कार्यक्रम सुरू झाला. आणि कार्यक्रमाला प्रारंभ झाल्या त्याच ठिकाणी पुरवड्याच्या रूपात मृदुंग वाजवणारी ती सामान्य स्त्री नव्हती, सामान्य व्यक्ती नव्हती. त्या साक्षात हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथच महाराज पुरवडा होऊन आले होते.
आणि त्याच ठिकाणी महाराज बरं का कैलास महाराज आणि मृदुंगा वाजायला लागला आणि मृदुंगातून दोन्ही बाहेर पडला महाराज. मृदुंगातून आवाज आला, चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. ए चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. मोह माया में क्यों भरमाया, आया मैं ऊपर माया, मोह माया में क्यों भरमाया. मोह माया में क्यों भर माया. चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. ए चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. चलो मछिंदर गोरख आया, चलो मछिंदर गोरख आया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भर माया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भर माया. हे चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, देखा भाऊ महाराज. माया में क्यों भर माया. चलो मछिंदर गोरख आया, अडबंगनाथ भक्त माया धन्यवाद. में क्यों भर माया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भर माया. चलो मछिंदर गोरख आया, क्यों माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, माया में क्यों भर माया. हे मोह माया में क्यों भरमाया, मोह माया में क्यों भरमाया. मोह माया में क्यों भर माया, मोह माया में क्यों. ए, चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भर माया. ए, चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. चलो मछिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भर माया. आदेश अलक निरंजन. आदेश आवाज कमी झाला हो. आदेश पाटील जरा आवाज येत नाही कोपऱ्यात. आदेश. धन्यवाद. त्या पुरवडीच्या मृदुंगातून आवाज येऊ लागला. चलो मचिंदर गोरख आया, माया में क्यों भरमाया. चलो मचिंदर गोरख आया, मोह माया में क्यों भरमाया. समझ में नहीं आता तुम्हें फिटला सांगतो. कभी भी बजाते हो परिणाम त्याच ठिकाणी मृदुंगातून चलो मचिंदर. आणि मग त्याच ठिकाणी मृदुंगातून आवाज बाहेर पडल्या पडल्या मायबापांनो त्याच ठिकाणी मृदुंगातून जो आवाज बाहेर पडलेला आहे मच्छिंद्रनाथ महाराज प्रगट झाले आणि मच्छिंद्रनाथ महाराज तटकन उठले. हा कोण वाजवणारा मृदुंगा, कोण व्यक्ती आहे, कोण आहे ही स्त्री, कोण आहे सांगा ना. आपला परिचय काय, आपलं नाव काय. कारण ती स्त्री नव्हती, ती सामान्य व्यक्ती नव्हती, सामान्य बाई नव्हती, ते साक्षात योगी गोरक्षनाथ महाराज स्त्रीच्या रूपात आले होते. आसनावरनं तटकन उठले आणि पुढे जाऊन पाहिलं तर मृदुंग वाजवणारी स्त्री नाहीये. पुरवडा ती सामान्य नाहीये, ती साक्षात स्त्री नाही, पुरवडा म्हणजे गोरक्षनाथ आहे. त्याला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर जशी आई घेते ना मुलाला, आई कशी घेते मावशी मुलाला, आईना घेतल्यानंतर त्याच्या तोंडावरनं हात मिळवती, त्याच्या तोंडावरनं हात फिरवती, बोट मोडती, तोंडावरनं हात फिरवती, कुरळे केस असणारे मागे झापते आणि 2-4 मुक्के घेते ती आई. तसा आज लटकन उचललं खजिनदार साहेब, लटकन उचललं आणि गोरक्षनाथ महाराजांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी कुरवळलं.
लावून या हात कुरवाळून माथा, लावून या हात कुरवाळून माथा. बस बस, वेळ 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 वेळ. बाय बापांनो, बरं का महाराज, गायनाचार्य महाराज आमचे, भाऊचं नावच येत नाही मला ते. हा, त्याच्यात सांग ना. कलापुरी महाराज. कलापुरे महाराज, तुम्हाला धन्यवाद. ते मागे येऊन बसतात. हे पिल्लू आलं का? ये, बस बस. ते परिणाम, अरे ते चाललं, तुम्ही जात असलं ते, तुम्ही जा ते तुम्ही जा. ते नंदी घ्यायला आलं का भाऊ? नंदी राहू दे इथे, ते पडल बघा. हा, धन्यवाद. आलो होतो भेटायला, त्याला असंच उचलून घेतलं होतं गोरक्षनाथन. ते सांगायचं होतं तुम्हाला, ते बरोबर जमलं. आता गेलं घेऊन ते. अलग निरंजन, प्रेम से बोलो ना आदेश. बरं का कलापुरे महाराज, धन्यवाद. ते मच्छिंद्रनाथाने कसं उचलून घेतलं अण्णा, ते दाखवायला आलो होतं ते. पाटील पोरग बरोबर आलं वेळीत. माय बाप्पांनो, ऐकताय ना आपण? मला आज आपले गावचे पोलीस पाटील आणि बाळासाहेब भाऊ आज दोघंही म्हणाले, आबाई होते, ते म्हटले महाराज असं वाटतं ना ही कथा लवकर संपूच नाही. सोपनराव बारसे पाटील, पोलीस पाटील, आमचे बाळासाहेब भाऊ बारसेस ना, थोरात आहे का? बाळासाहेब भाऊ थोरात, सोपनराव बारसे पाटील, कैलास आबा सुराशी भाऊ, आम्ही बसलेलो होतो. ते म्हणाले महाराज असं वाटू राहिलं ही कथा अजून 2-4 दिवस वाढावी. समोर आहे. धन्यवाद. कारण ही योगेश्वराची कथा आहे, कल्पवृक्षप्रमाणे फलदायी कथा आहे. आपल्या गावाला याचे किती अनुभव आहे मला माहीत नाही, पण ज्या वेळेला मी अडबंगनाथ संस्थानला गेलो, पहिल्यांदा साधना केली आणि दिव्य अडबंगनाथाची अनुभूती प्राप्त झाली. मला मी न सांगता ती नारायणगिरी बाबाला कळाली होती, म्हणून मला ते अडबंगनाथ संस्थान दिल्या, त्या गादीवर बसवलं. ही योगेश्वराची कथा आहे. अडबंगनाथ महाराज आता उद्या येतीलच. अडबंगनाथ हे शेवट आहे, कारण 3 चिरंजीव आहे, त्यापैकी अडबंगनाथ चिरंजीव. उद्याची कथा सर्वात श्रेष्ठ कथा आहे. ज्यांनी 7 दिवस नाही ऐकले ना, उद्याची जरी कथा पूर्ण ऐकली तर संपूर्ण कथेचं पुण्य उद्याच्या कथेत मिळणार आहे, ध्यानात ठेवा. म्हणून एकही मिनिट कथा उद्या कोणीच सोडू नका, विनंती आहे. आणि उद्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे, पगाराचा दिवस आहे. म्हणजे तुम्ही सामान्य दृष्टीने अर्थ नका करू, भगवंताच्या भक्तीचा पगाराचा आहे. तुम्ही बाकी डोकं चालवू नका, कारण देव उद्या फळ देणार आहे, पगाराचा आहे. आणि उद्या गुरुदक्षिणा द्यावी लागते. तुम्ही आणणार ना सगळ्या पूजन करणार का? सगळ्यांनी हात, मावशीने काय मागच्या वेळेला सगळ्यांनी हात वर केले, एवढे हात वर आल्यावर अवघड होईल ना. मागच्या वेळेला 16 वर्षापूर्वी कथा केली आबांनी, तेव्हा रामायण होतं आणि रामायणामध्ये आमच्या मावशीने अंगठी दिली ती मला. आता या वेळेला अंगठा द्या काला आमच्या मावशी, धन्यवाद आहे. असो तर ऐका, योगेश्वराची कथा आहे बरं का भाऊ, खजरू भाऊ. योगेश्वराची कथा आहे, समाधान प्राप्त करून देते, सुख शांती देते. आणि एकही अडचण नवनाथ वाचल्यानंतर, नवनाथ ऐकल्यानंतर, नवनाथाची भक्ती केल्यानंतर एकही अडी अडचण टिकूच शकत नाही, अशी ताकद जगाच्या पाठीवर नवनाथात आहे. मायबापांनो, इथे देव देवी इंद्र चंद्र ब्रह्म सूर्य सगळे नतमस्तक झाले. अजून तर पुढे येणार आहे. सगळ्यांना ज्यांनी हरवलं आणि सगळ्यावरती विजय प्राप्त केला ते नवनारायण, हे ध्यानात ठेवा. आपल्याला वेळ तरी कमी पडला. मायबापांनो, 9 दिवस असती तर आणखीनच मजा आली असती. परत कधी योग आला तर 9 दिवस कथा करा नवनाथांची. बाळासाहेब भाऊ, टाळी जोरात वाजली तुम्ही. 9 दिवस जर असेल तर नवनारायणाची कथा 9 दिवस केली तर आणखीन वेळ भेटेल. नवनारायण आहेत. इथे नवनाथाची भक्ती केली, एक अडचण दूर राहू शकत नाही, कारण इथे सगळे देव नाथांपुढे नतमस्तक होतात, हात जोडतात. एवढी ताकद, शक्ती, सामर्थ्य ज्यांच्यामध्ये कलियुगात आहे ते फक्त नवनारायण नवनाथ आहे, ध्यानात ठेवा. एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो. मी 2003ला अडबंगनाथाची आरती लिहिली.
तेव्हा आपले सर्वांचे सद्गुरू माझे सद्गुरू नारंगिरी महाराज सरला भेटला होते. मी आरती लिहिली आणि बाबांकडे चेक करायला घेऊन गेलो. महाराज ह्या आरतीचं प्रकाशन आपल्या हस्ते करायचं आहे धर्मनाथ बीजीला, तुम्ही याच्यात काही चुकी असेल तर सांगा. ती आरती अशी होती, अडबंगनाथ महाराज की जय. ती आरती कशी होती, अडबंगनाथ महाराज की जय अशी आरती होती. बाबाकडे मी चेक करायला घेऊन गेलो. मग महाराज म्हणाले, अरुणनाथगिरी आडबंग नवनाथान म्हणजे कलियुगामध्ये महाराज म्हणाले लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती आहे? कोणते कोणते देव लवकर कलियुगात प्रसन्न भक्तावर होतात? गुरुवरे नारंगिरी बाबांच्या मुखातलं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. एक आहे गणपती, दुसरे आहे मारुती, तिसरे आहे देवी, चौथे आहे शनिदेव आणि पाचवे आहे नवनाथ महाराज, नवनारायण. हे नवनारायण कलियुगात लवकर प्राप्त होतात, प्रसन्न होतात, भक्ताचे दूर संकट करतात. हे गुरुवारी नारंगिरी बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. आणि ते मी आरती लिहिली. ती आरती अशी होती, अबा अडबंगनाथ महाराज की जय या शब्दावरची होती. आरती अडबंगनाथा महाराजा समर्था, आरती अडबंगनाथा. आड डळमळले नाही आसन, हे डळमळले नाही आसन, तुम्ही तप करीता, आरती अडबंगनाथा. आडब बहु केला उपदेश, हे बहु केला उपदेश, तुम्ही गोरक्षनाथा, आरती अडबंगनाथा. आडबंग गंगावळली भाग्याची, ए गंगावळली भाग्याची, तुम्ही दर्शन देता, आरती अडबंगनाथा. आडबंग नाथामध्ये तुम्ही नाथ, ए नाथामध्ये तुम्ही नाथ, असे अडबंगनाथ, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ ठकाविले मच्छिंद्रासी, हे ठकाविले मच्छिंद्रासी, उत्तर वाकोडे देता, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ मग बोले गोरक्षनाथ, मग बोले गोरक्षनाथ, तुम्ही बसा निवंत, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महा हा असे अडबंगनाथ, ए हा असे अडबंगनाथ, अनाथाचा केला सनाथ, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महारा राहुनी बोले मच्छिंद्र, हे राहुनी बोले मच्छिंद्र, अडबंग पाचारावा येथून, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महाराज जय झाले भामानगर, हे जय झाले भामानगर, तुम्ही दर्शन देता, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महाराज की कीर्ती झाली चोहीकडे, ये कीर्ती झाली चोहीकडे, तुमची अडबंगनाथा, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महाराज की जय, जय झाला माणिकाचा, हे जय झाला माणिकाचा, नाथ दीक्षा हो देता, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महाराज की जय. यश द्यावे भक्तासी, जो कोणी दर्शन येईल ना तुमच्या,
जो नाथांच्या दर्शनाला येईल त्याला वेश द्या. येश द्यावे भक्तासी अरुणगिरी चरण धरिता आरती अडभंगनाथा. महाराजा समर्था आरती अडभंगनाथा. महाराजा समर्था आरती अडभंगनाथा. अडभंगनाथ महाराज की जय. अडभंगनाथ महाराज यांची आरती मी 2003 ला लिहिली. बाबांच्या हस्ते प्रकाशन झालं तेव्हा महाराज म्हणाले होते नवनाथांची कृपा कलियुगात लवकर प्राप्त होते आणि म्हणून अरुणनाथगिरी तुम्हाला अडभंगनाथाची गादी दिली. ही नारंगिरी बाबांचं भाग्य आहे. बाबांनी त्यावेळेला जनार्दन बाबा राजाराम मुठे बाबा होते. जनार्दन राजाराम बाबा मुठे माझ्या समवेत. त्यांच्या देखत घडलेली घटना मुठे बाबांनीच मला भामाठांना नेलं. जुने मंडळी असेल त्यांच्या लक्षात येईल. असो अशा या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी नवनाथांची शक्ती आहेत आणि म्हणून नवनाथ लवकर कृपा करतात. आपण भाग्यवान आहात. फिरतं पारायण केलं आपण आणि आज त्याची सांगता या कथेच्या माध्यमातून आहेत. वर्षातून सगळे गावकरी मंडळी नवनाथ पारायण करत जा. नवनाथ पारायण करत जा. आणि तुम्हाला मी सांगितलं की संक्षिप्त नवनाथ गाथा पाहिजे असेल तर अडभंगनाथ संस्थानला उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला ही संक्षिप्त नवनाथ गाथा पाहिजे असेल तर नक्कीच आपण अडभंगनाथ संस्थानला येऊन ती घेऊ शकतात. त्याचं पारायण करू शकतात. 1350 भाव्याची गाथा आहे. 3 दिवस किंवा 1 दिवशी पण पारायण करा, फलप्राप्ती होते. आज मात्र श्री राज्यामध्ये गोरक्षनाथ महाराज आहे. कुरवळलेला आहेत माथा. इथूनच नापून महाराज कलापुरे महाराज डोक्याला हात लावला. लावून या हात आमची मावशी पाहत आली. येऊ द्या त्यांना येऊ द्या. आता जशी आई मुलाला जवळ घेते तसं मच्छिंद्रनाथांनी घेतलं. ही आई काय घेऊन आली पाहू आता. बघा ह्या मावशी आल्या. मागच्या वेळेला सोन्याची अंगठी दिली म्हटले आता सोनं लई महाग झालं म्हणे. आता मी चांदीची देते म्हणे आणि पुन्हा कथा करा मग आम्ही सोन्याची देऊ म्हणे. वा मावशी तुम्ही गावकऱ्यांनी ठरवून ठेवलं होतं का काही? हे पैसे एक अंगठी आहे. हे बघा मावशीने 5000 दक्षिणा दिले हो. चांदीची अंगठी दिली बोटात घालायला. एकदा वाजवा यांच्या घरात. अशी आई आम्हाला रोज भेटत जावी. म्हणजे 5000 एक अंगठी दिली. मी कधीच घालत नाही पण घातली आता. एकदा मावशी करता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. खजिनदार साहेब याच्यातला प्रेम भाव आहे. भाव आहे बरं का पाटील. तुम्ही लांब बसले वाज. आबा लांब बसले. ड्रायव्हर मामा धन्यवाद बरं का. धन्यवाद आहे. प्रेम आहेत. खऱ्या अर्थाने वीरगाव हे गाव म्हणजे गुरुवर्य नारंगिरी महाराजांचं कृपांकित गाव आहेत. गंगागिरी बाबापासून सगळ्या संतांचे आशीर्वाद आहेत. सगळ्या कृपा आहे साधू संतांची. त्यात आपले सद्गुरू नारंगिरी महाराज तर कलियुगातले देवच झाले. देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे. आता ऐका मावशी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. चांदीची दिली त्याबद्दल डबल धन्यवाद आणि सोन्याची देणार आहे म्हणून पुन्हा धन्यवाद. असो आपण सगळे सोन्यासारखे आहेत महाराज. आम्ही ज्यावेळेस साधू संत ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून जगाच्या कल्याणाकरता आयुष्य समर्पित केलेले आहेत. सोने आणि चांदी हे सगळे सारखेपणाने मानणारे आम्ही संत आहोत. जगाचं कल्याण व्हावा आणि जग सुखी व्हावा हीच भूमिका सगळ्यांची आहे. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्व संतो निरामया सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणून साधू संत जगाच्या कल्याणाकरताच असतात. कोणतेही संत त्यांची कोणतीच तुलना कोणीच जगात करू शकत नाही. बोलो आदेश. पण आमच्या मावशी करता मनापासून धन्यवाद. सोन्याची देणार आहे अपेक्षा आम्हाला आहे. आता ध्यानात ठेवा. म्हणजे त्यांना खुश करायला अपेक्षा आहे ना. सोडून कशी चालेल. असो
गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी कुरवळलेले आहेत, हातात मांडीवर घेतलं. एका बाजूला गोरक्षनाथाला बसवलं माणिक आणि एका बाजूला मीननाथाला बसवलं. मच्छिंद्रनाथाचे दोन मुलं, म्हणजे एक शिष्याचे दोन्ही पण. एक मुलगा आहे मीननाथ, मैनावतीपासून झालेला, मैनाकिनीपासून मैनाकिनीपासून झालेला जो मुलगा आहे कैलास महाराज, तो आहे मीननाथ. आणि दुसरा गोरक्षनाथ ज्यांनी जन्माला आणला. हे दोन्ही मुलांना मांडीवर घेतलं. आनंद आहेत. असे बरेच दिवस निघून गेले. पण योगी गोरक्षनाथ म्हणाले, बाबा आपण कविनारायणाचा अवतार आहात. आपण इथे रममान होण्याकरता, विषय सुखामध्ये मग्न होण्याकरता नाही आलो बाबा. हा अवतार आपला त्याच्याकरता नाहीये महाराज. माय बापांनो, थोडं वाजवत जा. परिणाम, बुलबुलचा आवाज येतो ना खाली, हा आता असंच ठेवा, ठीक आहे. आदेश अलक निरंजन दीपकजी, धन्यवाद. परिणाम असा झाला माय बापांनो, सुंदर भाव, सुंदर वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये दोन्ही मुलं मांडीवरती आहेत. सिंहासनावरती काय दिसत असेल व मच्छिंद्रनाथ महाराज, एकीकडनं मीननाथ, एकीकडनं गोरक्षनाथ. आणि माझी मसलेले मच्छिंद्रनाथ आहे आणि मैनाकिनी बाजूला राणी आहेत. पण गोरक्षनाथ महाराज मात्र वेळ भेटला एकांतात गेले की मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगा, महाराज सर्व काही आहे या ठिकाणी, आपण हे सगळं काही केलं महाराज, परंतु श्री राज्यात आपण इथं रममान होऊन राहत आहात, हे आपल्या कविनारायणाच्या नावाला कलंक आहे महाराज. आपण साधू आहात, जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतलेला आहेत महाराज. विषय सुखामध्ये रममान होऊन आपल्याला किती पद हे विषय सुख भोगणं योग्य आहेत, सांगा ना महाराज. चला बाहेर पडा, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ. तो दिवस निघून गेला. पाकशाळेमध्ये गेले आणि दोघेही आपापल्या कक्षामध्ये शयन करण्याच्या उद्देशाने गेले. कैलास महाराज शयन करण्याच्या उद्देशाने ज्यावेळेस गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ महाराज गेले, मीननाथ गेलेला आहेत. रात्रीच्या वेळेला मैनाकिनीला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे बघ मैनाकिनी, गोरक्षनाथ मला इथून नेऊ पाहतो आहेत, तो आता मला नेल्याशिवाय ठेवणार नाही, म्हणून तू सावध राहा. तो कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मैनाकिनी म्हणाले, स्वामी तुम्ही जरा गेले तर माझं कसं होणार आहे. आता सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन कथा ऐका. स्वामी तुम्ही जर गेला तर कसं होणार आहे महाराज. मी तुमच्या विना या ठिकाणी कशी राहू शकणार आहे महाराज. स्वामी नाथ, मी तुमच्याशिवाय जीवन नाही जगू शकणार महाराज. परिणाम, या सगळ्या गोष्टी करता करता तुमच्याशिवाय मी जीवन नाही जगू शकणार. स्वामी एक विनंती आहे, मला सोडून नका ना जाऊ महाराज. मैनाकिनी गळगळ 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 रडू लागली. रात्रभर तिला झोप आली नाही. गोरक्षनाथ घेऊन जाणार. ज्या गोष्टीचा संयोग होत असतो त्याच गोष्टीचा एक दिवस विवेक होतो, हे ध्यानात ठेवा माय बापांनो. ज्या गोष्टीचा संयोग आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतो त्याच गोष्टीचा एक दिवस आपल्याला वियोग होत असतो. आज अत्यंत दुःखी मैनाकिनी, रात्रभर झोप नाही तिला. दुसरा दिवस उगला. गोरक्षनाथ जवळ आला. आई काय बाळा, मी बाबा मच्छिंद्रनाथांना तीर्थयात्रेला घेऊन जातो पाहतो. जावी ती तो आई, तुझी परवानगी पाहिजे मला. माझ्या बाबांना यात्रेला घेऊन जाणार आहे. मैनाकिनी म्हणाली, बाळा अरे तुम्ही आमची दोन मुलं, त्यातला तू श्रेष्ठ मुलगा आहे, आमचा मोठा मुलगा आहे, ज्येष्ठ मुलगा आहे. मीननाथ तुझा लहाना भाऊ आहेस. ह्या सगळ्या राज्य वैभवाचा राजा तू आहे गोरक्षा. लग्न कर, संसार कर, तुझं मन रमल त्याच्यामध्ये.
एकदा लग्न केलं की तुझं प्रपंचात मन रमलं की मग तू इथून जाणार नाही बाळा, असं या ठिकाणी राहा, असं जायचं नाव घेऊ नकोस. गोरक्षनाथाने उत्तर दिलं, आई मी आधीच 2 कांता वरलेले आहेत, एक लग्न नाही, माझे 2 बायका आहेत, मला 2 कांताला मी वरलेले आहेत. आई म्हणाली 2 कांता? हो. कोणत्या कांता? 2 कर्णमुद्रिका ह्या माझ्या 2 कांता आहेत, 2 पत्नी आहेत. कर्णमुद्रिका, दर्शनी. आई सामान्य सुखाला आणि सामान्य गोष्टीला आम्ही महत्व देणारी योगी नव्हे. संसारामध्ये पडणार नाही आई आणि संसारामध्ये गुंतणार नाही आई. बाबाला यात्रेला घेऊन जातो आई, मला परवानगी दे, ती इच्छा आहे माझी, तेवढी इच्छा आहे तू असणारी पूर्ण कर. मैनाकिनीच्या लक्षात आलं काही केलं तरी हा गोरक्षनाथ ऐकत नाही म्हणून दुःखी झालेली मैनाकिनी माता मळमळ 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 रडू लागली. मच्छिरनाथांच्या जवळ गेली, म्हटले स्वामी गोरक्षनाथ काही केलं तरी हट्टाला पेटलेला आहे, तो सोडायला तयार नाही. आणखीन एक प्रयोग करून बघते. ज्या महालामध्ये गोरक्षनाथ झोपलेला आहे त्या महालामध्ये एक सुंदर स्त्रीला पाठवलं सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने. अप्सराला लाजवेल अशी सुंदर स्त्री, आणि तिला सांगितलं काय तुला प्रयत्न करता येईल ते कर, पण गोरक्षनाथ महाराजांना आकर्षण करून इथून बाहेर जाऊ देऊ नकोस. नीट लक्ष द्या. सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ महाराज ज्या महालात आहेत तिथं ती स्त्री आली. सुंदर स्त्री आहेत, देखणी स्त्री आहेत, सुकुमार आहेत, तारुण्य संपन्न आहेत. आणि त्यावेळेला त्या स्त्रीने गोरक्षनाथांच्या समवेत सारीपाट खेळायला प्रारंभ केला. मच्छिरनाथांच्या आज्ञेत नेत्र कटाक्ष अंग प्रदर्शन. पण कोणत्याच रूपानं गोरक्षनाथ महाराज मात्र तिच्याकडे लोभत नाही आणि तिच्याकडे डुंकूनही बघत नाही. ते योगी गोरखनाथ आहे. सर्व प्रयत्न संपले. तिसरी पुन्हा हताश होऊन आली, निराश होऊन आली, हतबल होऊन आली. मैनाकिनी राणी, हा योगी फार खडतर आहे, सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पण माझ्याकडे हा असणारा हा वश झाला नाही. वश नाही झाल्यामुळे दुःख झालं महाराज. शेवटी दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथ महाराज आले आणि सांगितलं आई परवानगी दे मला, मी बाबांना तीर्थयात्रेला घेऊन निघतोय, जातोय. प्रेम से बोलो आदेश. गोरक्षनाथ महाराजांना आम्ही घेऊन जातो. गोरक्षनाथ म्हटले बाबांना मी घेऊन जातो आहे. आईने सांगितलं एक काम कर, ठीक आहे तुझा हाताला पेटला असेल तो वर्ष पाडव्यापर्यंत थांब. ऐकोनी उदास बोले मैनाकिनी, ऐकोनी उदास बोले मैनाकिनी. वर्षभर केली विनवणी, वर्षभर ऐकोनी उदास बोले मैनाकिनी, उदास बोले मैनाकिनी. वर्षभर केली विनवणी, वर्षभर केली विनवणी. ऐकोनी उदास बोले मैनाकिनी, ऐकोनी उदास बोले मैनाकिनी. ऐकोनी उदास बोले मैनाकिनी, ऐकोनी उदास बोले मैनाकिनी. वर्षभर केली विनवणी, वर्षभर केली विनवणी. ऐकोनी उदास बोले मैनाकिनी, ऐकोनी उदास बोले मैनाकिनी. वर्षभर केली विनवणी, वर्षभर केली विनवणी.
अत्यंत दुखित दड अंतकरणाने गोरक्षा वर्ष पाडव्यापर्यंत राहण्याची विनंती केली. त्यावेळेस आईने ठीक आहे माते, तो वर्ष पाडव्याचा दिवस जवळ येत गेला. ज्या वेळेला वर्ष पाडव्याचा दिवस जवळ येत गेला, माय बापांनो ते अंतकरण जड होऊ लागलं. आता आपले स्वामी जाणार. माता अत्यंत दुखी आहे. गळगळ 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 डोळ्यातून धारा सुरू आहेत. ज्या गोष्टीचा वियोग प्राप्त होतो त्याच गोष्टीचा संयोग प्राप्त होतो. त्याचा एक दिवस वियोग होत असतो, हे ध्यानात ठेवा. नीट लक्ष द्या. आपल्या जीवनातला प्रियतला प्रिय व्यक्ती भेटला, आनंद होतो, समाधान मिळतं. पण ज्या वेळेला तो निघून जातो ना, त्याच्यासारखं दुःख जगात कोणतंच नसतं, हे ध्यानात ठेवा. स्त्रियांच्या राज्यात पुरुषांना मज्जाव कोणताच पुरुष राहू शकत नाही. पण आता योगी मच्छिंद्रनाथ महाराज 12 वर्ष राहिले. त्यावेळेला वर्ष पाडव्याचा दिवस आला. दिवस उगला. महाराज सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. स्त्री राज्यात शोकाकुळा पसरलेली आहेत. बाकीच्या स्त्रिया बोट मोडू लागल्या, गोरक्षाच्या नावाने दोषाने देऊ लागल्या. हा आला म्हणूनच आमच्या स्वामीला घेऊन चाललेला आहे, हा नसता आला तर आमचे स्वामी गेले नसते. सर्व स्त्रिया दुःखी आहेत. त्याच वातावरणामध्ये गळगळ 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 डोळ्यातून धारा चालू आहे. आता निस्ती मैनाकिनी रडत नाही, सगळ्या स्त्रिया रडतात. माय बापांनो, धाय मोकळून रडू लागली. रडे मैनाकिनी धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी. ओळ पडू पडू रडू लागली मैनाकिनी, धाय मोकळून रडू लागली. धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी. शोकाकुल झाली सारी राज, सर्व राजधानी शोकाकुल झाली, रडू लागली माय बापांनो. शोकाकुल झाली सारी राजधानी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी, रडे मैनाकिनी धाय मोकलोनी. शोकाकुल झाली सारी राजधानी, शोकाकुल झाली, शोकाकुल झाली,
मैनाकिनी माता रडतेस. गळ 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 डोळ्यातनं धारा चालू आहेत. मैनाकिनी माता रडते. राजधानीतल्या सर्व स्त्रिया रडू लागल्या. गळगळ डोळ्यातून धारा चालू आहेत. अत्यंत दुःखी वातावरण. जाता जाता मैनाकिनी म्हणाली, महाराज तुम्ही चाललेले आहात ना? हा, मग तुमच्या बरोबर मिन्नाथांना पण घेऊन जा. कारण मिन्नाथ जर स्त्री राज्यात राहिला तर हनुमंताच्या बुभुकाराने तो जिवंत राहील गॅरंटी नाही. त्याला विजा होऊ नये, बाधा होऊ नये. त्यालाही घेऊन जा महाराज. तुमचा मुलगा बरोबर न्या. मैनाकिनी मिन्नाथाचा हात मच्छिंद्रनाथाच्या हातात देते. डोळ्यातून धारा चालू आहे. स्वामी तुम्ही आला तर किती आनंद झाला. तुमच्यामुळे माझं जीवन धन्य झालं स्वामी. पण आज तुम्ही जात आहात जड अंतकरणाने. मी तुम्हाला परवानगी देते. जीवनामध्ये अशाच गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात. आपल्या जीवनातलं कोणी ना कोणी जे प्राणप्रिय असेल, एक दिवस त्याला मुकावाच लागतं. ध्यानात ठेवा. सगळी प्रजा रडत आहे. कारण त्या राज्यातल्या सगळ्या स्त्रियाच राजकारभार बघत होत्या. सगळ्या स्त्रिया रडतात. रडल्याचा पाठ वाहू लागला पाण्याचा. सगळ्या रडता रडता धारा तयार झाल्या आणि त्याचं असणारं वड पाठ वाहू लागला. हजारो करोडो स्त्रिया रडता एका वेळेला. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज चालले, गोरक्षनाथ चाललेले आहेत. अत्यंत दुःख झालं. मिन्नाथांचा हात आता हातात दिला. सगळे रडता रडता. गोरक्षाची दृष्टी आड होताच. गोरक्षाची दृष्टी ज्या वेळेस आड होता माय बापांनो, गोरक्षाची दृष्टी आड होताना मच्छिंद्रनाथ महाराजांच्या झोळीमध्ये मैनाकिनीने एक सोन्याची वीट घातली. नीट लक्ष द्या. सोन्याची वीट. कारण भार्या आहेत, पत्नी आहेत. माझे सर्वस्व मच्छिंद्रनाथ मानणारी मैनाकिनी निदान सोन्याची वीट तरी घेऊन जा. एवढं सोनं तरी कामाला येईल. आणि आता निघालेले आहेत. गोरक्षनाथ म्हटला, बाबा आपण जितका वेळ इथे थांबू ना तितकं दुःख आमच्या मातेला होणार आहे, आईला होणार आहे. लवकरात लवकर चला बाबा. गोरक्षनाथ महाराज लवकर तातडी करू लागला. जाता जाता थोडे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ मिन्नाथ पुढे गेले. मैनाकिनीला रावायला गेला नाही. पळत आली मारा दडा दडा आणि गळ्यात मिठी मारली मच्छिंद्राच्या. पुन्हा रडू लागले. पाय धरले. स्वामी जाऊ नका, स्वामी जाऊ नका. त्राहिमाम स्वामीजी, त्राहिमाम. पण आता मच्छिंद्रनाथ म्हणाले, नाही, जगत कल्याणाकरता मला जावं लागेल. त्यावेळेला जड अंतकरणाने मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षाच्या समवेत मिन्नाथाला घेऊन जातात. जाता जाता ते त्रयमूर्ती दृष्टी आड झाली. सगळ्या स्त्रिया एकूणाऱ्याच्या गळ्यात पडून बोक्साबोक्षी रडू लागल्या. ज्या वेळेला आपली कन्या वाटी लावतो ना त्यावेळेला लग्नातून तशी हाल सगळ्यांची होती घराची. आज प्राणप्रिय मच्छिंद्रनाथ महाराज मैनाकिनी आणि सर्व राण्यांना सोडून गेले. अत्यंत दुःखी वातावरण. तो दिवस निघून गेला. कोण आहे ही मैनाकिनी? वेळ कमी पण थोडक्यात सांगतो. मैनाकिनी सांगू ना. ही मैनाकिनी स्वर्गातली अप्सरा आहेत. एकदा व्यानात बसून उपरेचर वसू चालले होते. उपरेचर वसू व्यानात बसून चालले. तिने बघितलं आणि बघितलं त्यांना ती हसली. उपरेचर वसून शाप दिला. पुरुषांना बघते, अभिलाषा पुरुषांचा धरते.
जा स्त्री राज्यात जाऊन तू मैनाकिनी होशील, स्त्रियांच्या राज्यात जाऊन राहशील, तुला पुरुषाचं दर्शन होणार नाही. उशाप द्या महाराज. नाथ पंथातला पहिला योगी मच्छिंद्रनाथ येईल, तुझ्या पुरुष सहवासाची कामना पूर्ण करील आणि त्याच्या आणि तुझ्या पोटी मी स्वतः माझा अंशांश म्हणून अवतार माझा पुत्र मिन्नाथ होऊन मी जन्माला येईल. तेच मिन्नाथ म्हणजे उपरीचर वसूचा अंश आहेत. आणि सांगितलं आता उशाप दिला, चल सिहेल दीपाला. व्यान आलं, व्यान प्रगट झालं. मैनाकिनी व्यानात बसून एका दाशीला राज्यावर गादीवर बसवलं. मैनाकिनी उपरीचराच्या वसूंच्या समवेत सिहेल दीपामध्ये प्रगट झाली, गेली निघून. उपरीचरांनी सांगितलं मी तुझी आणि मिन्नाथाची सिहेल दीपामध्ये भेट करून देईल. आनंद झाला, कधीतरी भेट होईल पुन्हा. आता पुढे जाता जाता ही त्रयमूर्ती गोरक्षनाथ महाराज, मच्छिंद्रनाथजी, मेघनाथजी अनेक देश विदेश फिरत 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 आले. अनेक देश विदेशात फिरत येत असताना एकच घटना घडली. गोरक्षनाथ महाराज पुढे चाललेले आहेत. जाता 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 महाराज अनेक प्रकारचा संवाद त्या ठिकाणी आहेत. भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. 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 हे भ्रमर करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमर करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. गुरु ठाव प्राप्ती झाली आम्हा प्रती. 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 सांगे कोणारी ती गोरक्षेतो. सांगे कोणारी ती गोरक्षातो. सांगे कौणारी ती गोरक्षेतो. सांगे कोणारी ती गोरक्षातो. हे भ्रमर करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. जय हो करीता गौड बंगलात अलग निरंजना दे. तिघे नाथ. भ्रमण करीता गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमर करीत गौड बंगलात. भ्रमण करीता गौड बंगलात. भ्रमर करीत गौड बंगलात. भ्रमण करीता गौड बंगलात येते अमराईत तिघे नाथ. येते अमराईत तिघे नाथ. येता अमराईत तिघे नाथ. येता अमराईत तिघे नाथ. हे भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. जय हो भ्रमण करीता गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ. भ्रमण करीता गौड बंगलात
येता येत तिघे नाथ मरणाच्या वासुरा गेला सोस्ताना गेला स्वस्तान मग वसुराणा गेला सोस्ताना वसुराना गेला स्वस्तान येईन मी पुन्हा तुझ्यासाठी येईन मी पुन्हा तुझ्यासाठी येईन मी पुन्हा तुझ्यासाठी येईन मी पुन्हा तुझ्यासाठी हे भ्रमण करीत गौड बंगनाथ यथा अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत गौड बंगनाथ यथा अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत गौड बंगनाथ इता अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत गौड बंगनाथ इता अमराईत तिघे नाथ यथा अमराईत तिघे नाथ इता अमराईत तिघे नाथ हे यथा अमराईत तिघे नाथ इता अमराईत तिघे नाथ हे भ्रमर करीत गणात यथा अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत गौड बंगलात यथा अमराईत तिघे नाथ जय हो करीता गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ भ्रमण करीता गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ गुरु ठाव प्राप्ती झाली आम्हा प्राप्ती गुरु ठाव प्राप्त झाले आम्हा प्रती गुरु ठाव प्राप्ती झाली आम्हा प्रती गुरु ठाव प्राप्त झाले आम्हा प्रती सांगे कोणारी ती गोरक्षद हे सांगे कोणारी ती गोर ठाको सांगे कोणारी ती गोरक्षद ती गोर हे भ्रमण करीत गौड बंगालात येता अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत गौड बंगालात येता अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत भ्रमण करीत गौड बंगनाथ येता अमराईत तिघे नाथ भ्रमण करीत गौड बंगनाथ येता अमराईत तिघे नाथ अलग निरंजन आदेश आगे प्रेम से बोलो आदेश भ्रमण करीत गौड बंगलात येता अमराईत तिघे नाथ ज्या अमराईत मध्ये आले तिघे नाथ भ्रमण करता करता वाटचाल करता करता आणि गोरक्षनाथ महाराज अचानक रडू लागला. मजुनाथ म्हणाले, का रडतोस रे, काय रडण्याचं कारण? म्हणले, एकच कारण महाराज, याच आमराईमध्ये माझी आणि कानिपनाथाची भेट झाली होती आणि तुमचा पत्ता इथं ठाव पत्ता मला इथे लागला. गुरु ठाव प्राप्ती झाली आम्हा प्रती, गुरु ठाव प्राप्ती झाली आम्हा प्रती, ठाव प्राप्ती झाली आम्हा प्रती. सांग कोण रीती गोरक्षेतो, सांगे कोण्या रीती गोरक्षातो, सांगे कोण्या रीती गोरक्षातो. या ठिकाणी आम्हाला प्राप्ती मिळाली महाराज, ॲड्रेस मिळाला. मग सगळी कथा गोरक्षनाथ सांगू लागला. आता गोरक्षनाथ काय सांगतो, 1 मिनिट सूचना आहे आणि मग पुढे सांगतो यावर कमिटीवाले. या ठिकाणी एक सूचना आहे आपल्या गावाच्या कमिटीची. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. हे अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. टाळी वाजवा, बाकीचे टाळी वाजवा. अलक निरंजन. किती आवाज असाच ठेवा. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. चली आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आए
जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अरे बंसी बजे तेरी मुरली बजे बंसी बजे तेरी मुरली बजे आ बंसी बजे तेरी मुरली बजे बंसी बजे तेरी मुरली बजे मैं तो चली आई जमुना की तीर तुम्ही असे सावधच नाही हो मैं तो चली आई जमुना की मना सर्वजन बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अरे बंसी बजे तेरी मुरली बजे बंसी बजे तेरी मुरली बजे हाँ बंसी बजे तो चली आई जमुना की तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना की तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अरे बोल शाबाश मैं तो चली आई जमुना की तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चलिया है जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अलग निराजन आदेश ते आले महाराज आणि रडू लागले धाय मोकळून गुरुदेवाने विचारलं का रडतो गोरक्षा याचं कारण आहे महाराज काय कारण इथेच मला कानिपनाथ भेटले आणि पेटीची जी तळमळ होती ना त्याची ती लक्षात आली विविध प्रकारच्या चर्चा घडल्या कैलास महाराज सगळ्या चर्चा लवकर झाल्या आणि परिणाम आता वेळ कमी होता ना पुढच्या वेळेला 9 दिवस हा नवनाथ कथा जर केली तर 9 दिवस करा हे नवनाथांची कथा आहे परिणाम असं झाला महाराज प्रेम से बोलो अलग निरंजन आदेश एकदा घोषणा करणं आदेश हा आता जोडेवाले येत राहील बोलता न बोलता काढून ठेवा देत जा बोलू नका धन्यवाद गोरक्षनाथ महाराज त्याच ठिकाणी महाराज चाललेले आहेत विविध प्रकारच्या चर्चा झाल्या दोघं यात्रा करता 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 चालले एका ठिकाणची एक घटना रस्त्याने चालता चालता एका गावाजवळ गेले आणि त्या गावात जात असताना मीननाथाला स्वच्छादिविधी कर्म करायला बसवलं मच्छिंद्रनाथ म्हणाले त्याचं जर आटपलं तर त्याला घेऊन येईन धुवून आण मी तोपर्यंत गावात जाऊन येतो मच्छिंद्रनाथ महाराज गावात गेले आणि गोरक्षाला सांगितलं त्याचं स्वच्छादिविधी कर्म आटपला की त्याला धुवून आण गोरक्षनाथाला इतका राग आला ते म्हटले हे कवी नारायण आहे एवढे मोठे थोर संत येईन त्यांना पोरा बाळाची पीडा कशाला गोरक्षनाथ जरा खतरनाक होते ते म्हटले एवढ्या मोठ्या योग्याला पोरा बाळाची पीडा कशाला गुरुना सांगितलं ना धुवून चांगलाच आणतो म्हणले मिन्नाथ स्वच्छादी विधी कर्म करत होते ते लहानच होते लहान पोरांना शी आणि सू कुठं कळत नाही ते शिशु असतं देण्यात ते सगळे इष्टेने माखलेले हातपाय बघितले याला किळस आली तुला काय म्हणावं मच्छिंद्रनाथांना पोराबाळाची पीडा कशा करता ही पीडा कशासाठी नको म्हणले आपल्याला पुत्रदाराधन पापाचे शाबास. साधन पुत्रदाराधन पापाचे साधन पुत्रदाराधन
सगळ्या गोष्टीवर जीएसटी पण अजून टाळीवर जीएसटी नाही हे ध्यानात ठेवा. टाळीला टाळा टाळणा करू. वा आमच्या कैलास महाराज करतो. पहिलं लखनगिरी तुम्ही पेटलेच लय हो. धन्यवाद दोघांना. या तुम्ही यांना घेऊन चालले तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. हा अलग निरंजन आदेश. आवाज कमी झाला हो. आदेश. उद्याचाच दिवस तर अशी तुम्हाला आदेशचा परवा नाही. आदेश. हा पुत्रदारा धन पापाचे साधन तोडण्या बंधन मच्छिंद्राचे मिननाथ बाळे धरुणिया बळे बुडवी त्या जळे नदी माझी. नदीत नेला आणि त्याला मुंडक दाबलं. बुडवलं म्हणजे बळजबरी बुडवलं काय प्रेमाने बुडवलं असेल का. हा वर यायचा हा खाली दाबवायचा. हा वर यायचा तो बुडायचा नदीत. गोरक्षनाथ म्हणले याला मारतोच आता. गुरुने काय सांगितलं याचे हा जरा याचं स्वच्छता विधी कर्म आटपला असेल तर धुवून आण हा आदेश गुरुचा आहे. यांनी सांगितलं बरं का पाटील निस्ता धूत नाही चांगलाच महाराज 9:45 वाजले होते. लोक कंटाळायलाच आले होते. ते म्हटले आता काही खरं नाही. जिवंत झाले ना आता आनंदात राहा मारू नका बाबा. आणि जिवंत गेला. मच्छिंद्रनाथ महाराज आनंदीत तिन्ही मूर्ती यात्रा करत करत चाललंय. मला एका मिनिटात कुठंतरी नेऊन घालायचं तुम्हाला पुढे. मग पुढे जाता जाता आता अगदी 2 मिनिटात हा परिणाम यात्रा झाली आणि हे तिघही निघाले. जाता जाता गोरक्षणा म्हणजे अनेक प्रकारची यात्रा करत आले महाराज. यात्रा करता करता मच्छिंद्रनाथ म्हणायचे का रे गोरख यहाँ कोई डर तो नहीं है ना. बोले नहीं. या कोई डर नहीं. बोले नहीं गुरुदेव. या कोई डर नाही. नाही गुरुदेव. मच्छिंद्रनाथाने विचार केला मनामध्ये हे यहाँ कोई डर तर नाही. गोरक्षनाथाला पुन्हा पुन्हा मच्छिंद्रनाथ विचारतात. गोरक्षनाथ म्हणतात माझ्या गुरुच्या जवळ काहीतरी द्रव्य असावं म्हणूनच भीती असावी. ज्याच्याजवळ धनच नाही त्याला काय भीती महाराज. गोरक्षनाथ म्हणाले महाराज कोई डर नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले मिन्नाथाला कडेवर घेऊन तू पुढे चाल. ही जोडी घे मी स्वच्छादिविधी कर्म करून पुढे येतो. ते बाहेर थांबले. जोडी घेतली मिन्नाथाला कडेवर घेतलं आणि त्या जोडीत जड पाहिल्या गोरक्षनाथ म्हणले एवढं वजन कशाचं. ते म्हणले वीरगावच्या लोकांनाच दिलेलं दिसतं काहीतरी. हे काय नेमकी एवढं वजन नेमकी काय भानगड आहे. पाहिलं तर सोन्याची वीट होती बरं का मावशी. सोन्याची वीट दिली आणि सोन्याची वीट दिल्या दिल्या गोरक्षनाथ म्हणले सोने रुपये अम्मा मृतके समान माजनिक पाशानं धोंडे जैसे आम्ही संत आहे तरी सोन्याची वीट दिली का. म्हणले ठीक आहे. ती वीट काढली आणि गोरक्षनाथाने फेकून दिली आणि वीटेच्या वजनाचा दगड वजनाचा ठेवला आणि जोडी गोरक्षनाथ महाराजांनी हातात घेतली. मच्छिंद्रनाथ विधी आवरून आले आणि त्यांच्या गळ्यात दिली. वजन तेवढंच होतं बरं का. पुन्हा मच्छिंद्राने विचारलं गोरख नीट ऐका लक्ष द्या. हे गोरख जे गुरुदेव यहाँ कोई डर तो नहीं है. बोले नहीं गुरुदेव डर तो पीछे रह गया. तुम्ही जागी आहे ना. गुरुदेव आप कोई डर नहीं डर तो पीछे रह गया. मच्छिंद्रनाथ म्हणले असं का म्हणतो. पुन्हा गेले पुढे म्हटले गोरख जी गुरुदेव यहाँ कोई डर तो नहीं है. बोले नहीं आप तो डरने की बात नहीं गुरुदेव. डर तो आ ही नहीं सकता. डर तो रह ही नहीं सकता. डर तो निकल गया पीछे. आणि मग ते झोळीत हात घालून पाहतात. पाहिलं वजन तर तेवढंच होतं पण वीट नाहीये सोन्याची ते दगड होतं. आणि दगड फेकला आणि महाराज रडू लागले. अरे काय गोरक्षा सोन्याची वीट होती तू कुठे टाकली. ती म्हणले सोनाईत. सोनाईत टाकली म्हणले हो. आणि मग गोरक्षनाथ महाराज म्हणले फेकून दिली वीट महाराज. मच्छिंद्रनाथ एवढे रडतात माझी सोन्याची वीट गेली सोन्याची वीट गेली. गोरक्षनाथाला काही कळायलाच तयार नाही. क्षणाक्षणाला गुरुचे विचार बदलू लागले वाक्य बदलू लागले रचना बदलू लागली. गोरक्षनाथ म्हणले माझे गुरुदेव कवी आहे तरी पण असं का करतात. आणि त्यावेळेला विचारलं महाराज तुम्ही योगी आहेत जपी आहेत तपी आहेत संन्यासी आहेत तुम्हाला सोन्याचा मोह कशाला. काय इच्छा होती सांगा ना. का रडता सोन्यासाठी. आणि सोन्याच पाहिजे असेल तर मी देतो. नाही म्हणले पण ती सोन्याची वीट लई महत्वाची होती. म्हणले कशा करता सोनं पाहिजे. एकच इच्छा होती आपल्या राज्यात आपल्या देशात जावा आणि सगळ्यांना ते सोनं मोडून विकून पंगत घालावा भंडारा करावा आणि सत्संग कथा करावा आणि लोकांना अन्नदान करावा. हा हेतू माझा होता. अन्नदान करावा सत्संग करावा एवढीच इच्छा होती ना गुरुदेव. म्हटले हो. त्यांनी जोळीतनं भस्म काढला
अभिमंत्रित केला. पुढे गर्भगिरीचा डोंगर होता. डोंगरावरती भस्म फेकला महाराज. भस्म फेकल्या तो गर्भगिरी पर्वतच सोन्याचा झाला. गर्भगिरी पर्वत सोन्याचा. चित्तयोगी मंत्र गोरक्ष तत्काळ चित्तयोगी मंत्रे गोरक्ष तत्काळ चित्तयोग मंत्रे गोरक्ष तत्काळ चित्तयोग मंत्र गोरक्ष तत्काळ सोन्याचा केला गर्भगिरी सकळ सोन्याचा केला गर्भगिरी सकळ चित्तयोग मंत्रे गोरक्ष जय हो. चित्तयोगी मंत्र गोरक्ष तत्काळ सिद्धियोग मंत्रे गोरक्ष तत्काळ सिद्धियोग मंत्रे गोरक्ष तत्काळ अलक निरंजन. सोन्याचा तो गेला गर्भगिरी सकळ सिद्धयोगी मंत्री गोरक्षे तात्काळ. सिद्ध योगाच्या मंत्राच्या जोरावरती फेकला भस्म. डोंगर सोन्याचा झाला महाराज. गर्भगिरी पर्वत सोन्याचा झाला. आणि सांगितलं महाराज पहा तुम्हाला पाहिजे तेवढे सोने घ्या आता. अरे तसं नाही रे, लोकांना जीव घालायचं होतं म्हणून सोन्याच्या विटीचा भार व्हायला मी, असं आहे का महाराज? चिंता करू नका. आता हा उद्देश आणि ही इच्छा मी पूर्ण करेल तुमची. मग त्या गर्भगिरीवर गेले आणि मग मात्र इंद्रशन गंधर्वाला पाचारण केलं. सांगितलं देव किन्नर यक्ष दानव मानव या जगातल्या सर्वांना निमंत्रण द्या आणि या ठिकाणी एक महिनाभर कार्यक्रम करायचा आहे. जेवायला निमंत्रण द्या. तरी नमी सारे उगा नको चिंता निमंत्रण झाले चित्रसेन हाता तरी नमी सारे उगा नको चिंता निमंत्रण झाले चित्रसेन हाता करणी सारे उगा नको चिंता निमंत्रण झाले चित्रसेन हाता तरी नमी सारे उगा नको चिंता निमंत्रण झाले जय हो. सगळे जण गेले महाराज. चित्रसेन गर्भंधर्व त्या ठिकाणी निमंत्रण द्यायला गेला. सर्वांना निमंत्रण दिले आणि मग सर्व देव त्या गर्भगिरीवर आले. गर्भगिरीवर आल्यानंतर भगवान शंकराला कामगिरी दिली, देवाला कामगिरी दिली. अनेक देवता कामाला लावले. त्याचा अधिकार, त्याचं नाव आहे गोरक्षनाथ महाराज. देवाला सुद्धा कामगिरी वाटून गेली. हे करा, यांनी हे झाडून घ्या, यांनी रांगोळ्या काढा, इथं देणार तेव्हा कोणी जेव घाला, बस वाटून दिले काम बरं का 7 दिवसाचे. मग इथं महिनाभर उत्सव होता. सगळे जण आले महाराज आणि मग गोरक्षनाथांची चर्चा वा सगळे करू लागले. 1 महिना तो सोहळा झाला आणि मग त्याच ठिकाणी सगळे देवता ईक्ष किन्नर देव दानव मानव गर्भगिरीवरती अहिल्यानगर आणि बीडची बाउंड्री. आज आपण मच्छिंद्रनाथ महाराज मडीचा जो पर्वत आहे ना तिथेच असणारा तो कार्यक्रम झाला. नगर जिल्हा आणि पुढे पाथर्डीच्या पलीकडे बीडमध्ये जातो तो गर्भगिरीच्या रांगा. त्याच ठिकाणी सोन्याचा पर्वत झाला आणि 1 महिना सोहळा झाला. आता तो अनुपम्य सोहळा 1 महिना चालू आहे. गोरक्षनाथ महाराज आणि त्याच ठिकाणी गैनीनाथाला पाचारण करण्यात आलं आणि गैनीनाथाला गोरक्षनाथाने दीक्षा दिली आणि आज दीक्षा घेऊन आजची दिवस त्याच ठिकाणी सगळेजण मुक्कामी आहे. देवता उद्या बरोबर 6 वाजता निघणार आहे पुढच्या प्रवासाला. तर उद्या बरोबर 6 वाजता यायचं आहे. आजही 3 तास कथा झालेली आहे. उद्या बरोबर 6 ते 9 म्हणजे 6 ते 9 एकही मिनिट मागं पुढं करू नका. उद्याचा दिवस म्हणजे फलदायी आहे. सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम देतो. या ठिकाणी आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो. अलक निरंजन आदेश. हॅलो. ज्यांनी अन्नदानासाठी मदत केली असे दत्तो मारुती थोरात 1 तेल डब्बा, कैलास माधव कदम 1